माझ्या बर्थडेची तयारी मलाच घेऊन आला आहे. मला सरप्राईज द्यायचं होतं पण ते सरप्राईज रिव्हील झालेलं आहे. काय वाटतं होतं बरं? सांगू नको बोलला. विषय काय माहिती आहे का, हे मला वाटतं केकवर लावायचे, त्यामुळे यांनी प्रिंट काढून घेतले. गोष्ट बायला माहित नाही, मी याच्यासोबतच आहे. मेन म्हणजे याला पण माहित नव्हतं नक्की काय करायचे ते, मला सरप्राईज द्यायचे ते. पण याचा पोपट झाला आहे आणि सगळ्यांचा पोपट होणार आहे, कारण की मला तर माहीत पडलंय. हा काय म्हणतं, जेव्हा व्हिडिओ बघतील ना तेव्हा सगळ्यांना समजेल की मी याच्यासोबतच होतो. आणि हे मला माहिती होतं की त्या बड्डे आहे माझा 11 तारखेला. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या काही नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी आज आहे गुरुपौर्णिमा, तर गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आज गुरुपौर्णिमेनिमित्त आपले मामाकडे गगनगिरी महाराजांची गुरुपौर्णिमा साजरी केली जाते इकडे. तर आता आरती आहे, आता वाजले रात्रीचे 9 वाजले असतील ना, 9 वाजले असतील. तर आता आरती नाही बोलते नाही ना, महाआरती. ते जवळजवळ 1.5 तास तरी 1.5-2 तास मला वाटते हटणार नाही. म्हणजे आरती 1.5 तास तरी चालू असेल. तर चला तर आपण जाऊया खाली. आणि आज 10 तारीख आहे आणि उद्या 11 तारीख आहे. तर 11 तारखेला माझा वाढदिवस असतो. तर मला फुटेज बघितलं असेल, त्याच्यामध्ये बड्डेची तयारी चालू होती. मला माहीत पडलं आता, पाहायला वगैरे मला माहीत नाही, तर सामूला माहिती आहे आणि त्याला माहिती आहे. कमेंट करून सांगा कोणासारखा दिसतो. दोघांना माहिती आहे. बघूया आता, त्यांना पण सरप्राईज, मला सरप्राईज देणार होते ते, तर सरप्राईज उलट त्यांनाच मिळणार आहे. बघूया आता. चला तर आता आपण जाऊया आरतीला. आरती झाल्यानंतर आपल्याच घरातले किंवा गावातली काहीतरी लोक येतील, थोडंफार गाणी वगैरे म्हणजे भजन टाईप असं होईल, भजन वगैरे होतील. त्यानंतर मग आपला घरातला प्रोग्राम चालू होईल, म्हणजे घरातले वगैरे गाणी बोलतील. त्यानंतर मग कटिंग. ते सरप्राईज त्यांना मिळते आहे का मला मिळते आहे, त्यांना वाटत असेल की मला सरप्राईज मिळणार आहे, पण सरप्राईज त्यांना मिळणार आहे. सो चला जाऊया आपण आता आरतीला. रात्रीची आरती झाल्यानंतरची तयारी. आजचे मानकरी आरतीचे मानकरी इकडे हो, माझा मित्र आला नेपाळ वरून, राजू नाव आहे. राजूबाई नेपाळ वरून माणसं येतात.
असं मला त्यांची भाषा बोलतात ना ती. निमड्या ती बघायची याच्याजवळ बोलवतच ती बोल याच्याजवळ भांडवतच ना असं काहीतरी बोलवत आरती वगैरे झाली आहे. आता भजनाचा कार्यक्रम चालू आहे आतमध्ये. आता आपण जाऊया भजनाचा कार्यक्रम बघूया. रस पियालाय म्हणलं माय. वडा खायलाय वडा खालाय म्हणलं माय. सगळेजण मला शोधतात आता. लक्ष्मी गॅलरी थँक्यू थँक्यू थँक्यू. मला माहिती होता फक्त हे आहे ते. 12चा प्लॅन होता तिचा पण तू फ्लॉप केला. आता 12 वाजून गेले आहेत आणि आता केक कापायची तयारी चालू आहे इकडं. केक कापायची. थँक्यू आमची मामी. थँक्यू 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 थँक्यू. काय सरप्राईज होतं त्यांचं पण ते मला आधीच माहिती होतं. हा सरप्राईज तर मला एकदम माहिती होता. पहिलाच माहिती होता कारण की सोबतच गेलेलो मी आणायला. म्हणजे भाऊ तू त्याला सोबत घेऊन गेला काढायला. हा म्हणजे तू आमचाच प्लॅन फ्लॉप. आधी तर आतमध्ये येऊन बसला. अरे पण तू त्याला सांगितलंस का? त्याला सांगितलं नाही मी. मग त्याला समजला कसं काय? तो बोलतो मला आधीच सांगता. ऐक नाही ना ऐक विषय काय झाला माहितीये काय. हा गेला आतमध्ये ह्याला पण काय माहित नव्हता. मी जाऊन बसलो डायरेक्ट आणि हा डायरेक्ट समोर मला दिसले. त्याच्यावरून समजलं की माझ्यासाठीच आहेत. समजला ना म्हणजे काय सरप्राईज नाही ना सरप्राईज ओव्हर झालेला अशा प्रकारे. इकडे वडे तळत आहेत. काकांना पण घ्या त्यांच्या दुकानचं नाव पण घे. हा मेन आहे बघा. याला जाऊन सबस्क्राईब करा. कष्ट बघा एकदम.
बड्डे करतोय पण एकदम कोकणी स्टाईलने करतोय. केळीच्या पानात, केळीच्या बनात. हो बाय बाय. बघा बघा मी कापाच्या आधीच केक खाऊन मोकळा झाला. काय वाटते का तुला, काय वाटते? आता तरी खरा बोल. आणि अजून एक आणि अजून एक आणि अजून एक ऐक गे बाय. अजून एक नाही ऐक तर ऐक ऐक ना. ये अजून एक ज्या मी द्यायला गेले ना तेव्हा पण मीच होतो सोबत. मला काय करायचं तो पण त्याच्याकडनं आपला हा सरप्राईज आहे. ह्याचा आहे. एक माणूस आहे ना आमचा फक्त खायला येतो इथं. हे बघा ते बघा तो बघा बघते बघा असा. आज रात्री आहे ना सगळे तिथल्या मिठाईवर जमणार आहेत. तर ती घेऊन आले सगळ्यात छोटी बहीण भावंडांच्या त्या. शेफ द साऊ नवीन रोटो शेफ किंग. रोटो शेफ किंग. मी काय म्हणते घ्या ना लवकर भूक लागले.
बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, तुम जियो हजारों साल ये मेरी आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू मुन्ना, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू रोशन, हैप्पी बर्थडे टू यू। पूरा गायचा आहे मुन्ना। नाच नाच आता खा ना मी नाही आता माझ्या हातात आहे वडा दे वडा माझ्या हातात आहे हो इकडे